हे 22वे पोलीस स्टेशन आहे। गेल्या 2 महिन्यात मी मुंबई, ठाणे, विरार, वसई, कांदिवली, डोंबिवली प्रत्येक पोलीस स्टेशन यांना जाऊन समजवतोय। प्रत्येक पोलीस स्टेशन निर्धार करते की आम्ही भोंगा मुक्त करणार। ईशान्य मुंबई, घाटकोपर ते मुलुंड हे आता भोंगे मुक्त झालेले आहेत। मुंबईत 1 महिन्यानंतर आपल्याला एकाही मशिदीवर भोंगा लाऊडस्पीकर दिसणार नाही। आज पोलीस ठाण्यामध्ये आलं तर पोलिसांनी काय कुठे भोंगा आहेत? यांनी आता दिंडोशी पोलीस स्टेशन, कुरार पोलीस स्टेशन, मालाड या ठिकाणी सर्वे केले आहेत। काही मशिदीवर आज पण भोंगे आहेत, त्या सगळ्यांना नोटीस दिल्या आहेत। 7 दिवसाची मुदत दिली आहे। या दोन्ही पोलीस स्टेशनने मला प्रॉमिस दिला आहे की पुढच्या 10 दिवसात एकही मशिदीवर भोंगा, म्हणजे कुरार असो, मला पूर्व असो, दिंडोशी असो, दिसणार नाही। 10 दिवसानंतर तुमचं काय पाऊल असणार आहे? कसं आहे की मला एक छोटं काम करायचंय। मुख्यमंत्रींचा आदेश आहे, पोलीस महासंचालकचा निर्देश आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचं जजमेंट आहे। मी पोलिसांना सांगितलं 8 दिवसानंतर इथे कुठेही भोंगा दिसला मशिदीवर तर मी त्याचा फोटो काढणार, मुंबई उच्च न्यायालयात, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाला एफिडेव्हिट देणार। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।